श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता। 376 श्रीगर्भः। श्री ही म्हणजे पवित्र म्हणजे विभूती, पवित्र वैभवशाली, यस्य उदरांतरे ज्याच्या पोटातून जगद्रूपा म्हणजे विश्वाच्या रूपात, यस्य गर्भे स्थितः ज्याच्या गर्भात स्थित असतात असा, म्हणजे पवित्र वैभवशाली असे विश्व ज्याच्या पोटात स्थित असते असा, सर्व ऐश्वर्य ज्याच्यात एकवटले आहे, ब्रह्मांड हे परमेश्वराचं ऐश्वर्य शक्ती महिमा आहे जे त्याच्यातच राहते, त्याच्या गर्भात असते असा तो श्रीगर्भः। ओम श्रीगर्भाय नमः। 377 परमेश्वरः। समम सर्वेषु भूतेषु म्हणजे सर्व भूतमात्रांमध्ये समप्रमाणात समत्वरूपात तिष्ठन्तम असतो तो परमेश्वरः, किंवा परमहाच्या असौ म्हणजे जो सर्वोच्च आहे, ईशनशीलः च म्हणजे ज्याचा नैसर्गिक स्वभाव हा राज्य करण्याचा आहे, जो अत्युच्च आहे असा तो परमेश्वर, सर्वोच्च ज्याची अभिव्यक्ती म्हणजे सर्व देवदेवता त्यांचा ईश्वर हा, त्यांचा शक्ती महिमा म्हणजे परमेश्वर, थोडक्यात म्हणजे जो सर्व शक्तिमान आहे, सर्व महिमान असलेला आहे असा तो परमेश्वर। ओम परमेश्वराय नमः। 378 करणम। जगत उत्पत्तो म्हणजे विश्व उत्पत्तीचे साधकतमम प्रभावशाली साधन, करणम साधन असलेला तो करणम। कोणत्याही कार्याच्या पूर्तीसाठी उपकरणाची गरज असते, संसार रचनेच्या कार्याचं निमित्त कारण असलेला असा जो उपकरण आहे तो करणम। ओम कारणाय नमः। 379 कारणम। उपादानम म्हणजे हेतू कारण, निमित्तम प्रभावी असं निमित्त, उपकरणचं कारणम म्हणजे उत्पत्तीचं भौतिक कारण आणि त्याचं उपकरणसुद्धा जो आहे, ब्रह्मांड उत्पत्तीचं कारण आणि निर्माण करणारा जो आहे तो कारणम। ओम कारणाय नमः। 380 कर्ता। कर्ता स्वतंत्र स्वतःवरच जो अवलंबून असतो तो कर्ता, ज्याच्या उपस्थितीत सर्व कार्य घडतात, सृजन पालन विनाश ही सगळी कार्य जो स्वतंत्र रूपात करू शकतो असा कर्ता। ओम कर्त्रे नमः।